हे गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्याकडे पालखी येणार आहे आणि त्यासाठी आम्ही चाललो आहे गावी. मस्त खाऊन पिऊन झोपलो आणि मग सकाळी आम्ही आमच्या गावी पोचलो. गावची इतकी सुंदर सकाळ बघून सगळा थकवा निघून गेला आणि मग आम्ही आमच्या घरी गेलो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात कोसुम हे आमचं गाव आहे. हे आमचे पप्पा इथे हार करत बसलेत. आता गावी सगळे कझिन्स एकत्र भेटल्यानंतर थोडासा टाइमपास तर करायलाच पाहिजे. पालखी आमच्याकडे संध्याकाळी येणार आहे, तर आमच्याकडे तसा थोडा वेळ आहे. तर आम्ही ठरवलं की आपण ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन येऊ. तर हे आमची ग्रामदेवता जुगाई देवीचं मंदिर आहे. हे आमचं मंदिर खूप जुनं आहे आणि आता नवीन मंदिर बांधण्याचं काम सुद्धा लवकरच चालू होणार आहे. माझ्या मोबाईलवर तोच मारी. गोटा पालखी यायची ना. अरे सकाळी खूप इकडे तिकडे फिरल्यानंतर आता आम्ही घरी आलोय आणि रांगोळी काढायला सुरुवात केली. इथे समोर पण पालखी नाचवणार आहे, तर तिथे एक मोठी रांगोळी काढायची आहे आणि ही अशी देवीची पावलं काढली जातात आणि आम्ही सगळ्या फॅमिलीने मिळून रांगोळी काढायला सुरुवात केली. आमच्याकडे शिमगा हा इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि सगळेजण एकत्र येऊन तो साजरा करतात, त्यामुळे खूप जास्त मजा येते. इथे आम्ही रंगपंचमी साजरी केल्यासारखे सगळे कलर टाकले आणि छोटीशी छान रांगोळी काढली. आणि फायनली हे अशी काहीशी दिसते आम्ही काढलेली रांगोळी. इथे पालखी नाचवणार आहेत म्हणून ही इथे मोठी सर्कलमध्ये रांगोळी काढली आहे आणि घरात पालखी येत असताना देवीची पावलं काढायची असतात म्हणून ही देवीच्या पावलांची रांगोळी. इथे साईडला निशाण वगैरे ठेवायचं असतं त्यासाठी आणि ही अशीच डेकोरेशनसाठी. आणि इथे पालखी बसवणार म्हणून देवीसाठी आसन घालून त्याभोवती सुद्धा रांगोळी काढली आहे. आणि ही अशी सगळी तयारी करून ठेवली आहे आणि आता सगळ्याजणी बसल्यात छान नटून थटून. हे आमचे पप्पा. सगळ्यांची तयारी झाली तरी हे अजून तयारीच करत आहेत.
सगळी तयारी करून झाल्यानंतर मग आम्ही वाट बघत बसलो होतो की कधी पालखी आमच्या घरी येईल याची. आणि फायनली ती आता आमच्या घरी येते आणि आम्ही पूर्ण वर्ष वाट बघत असतो या क्षणाची की कधी आमचा देव आमच्या भेटीला आमच्या घरी येणार. त्यामुळे हे खूप स्पेशल असतं प्रत्येक कोकणी माणसांसाठी. पालखी आल्यानंतर जे पालखी घेऊन आले असतात त्यांच्या पायावरती पाणी घातलं जातं, पालखीचे पाय धुतले जातात आणि देवीची आरती करून तिला घरी घेतलं जातं. डोलांचा गजर करतच पालखीला आपल्या घरी आणलं जातं. आणि मग पालखीची, घरच्या देवाची आणि ढोलांची आणि निशाणाची पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर मग देवीची ओटी भरण्याचं काम चालू होतं आणि मग सगळ्या जणी देवीची ओटी भरून घेतात. ओटी वगैरे भरून झाल्यानंतर मग गाणं घातलं जातं. नरेंद्र जाधव या सगळ्या भावांकडून तुम्ही सालावरती पूजा केली आहे ते मान्य करून घे. सुखाय संभाळ बा संभाळ तुकाय सुखाय वरदान पडे मावळ्यांचं उभी राहा, उभी राहा, उभी कर मावळ्याचा उभा कर. हे तुला सासरवरती सालावरती तुम्ही ओटी भरलेली आहे ती मान्य करून घे. सुखाय संभाळ बा संभाळ तुकाय सुखाय वरदान पडे मावळ्यांचं उभी राहा, उभी राहा, उभी कर मावळ्याचा उभा कर. हे तुझ्या सासरवरती खाना मारून साडे हात पेटी तुझ्या वाट्या भरलेल्या आहे त्या मान्य करून घे. त्या सुखाय संभाळ बा संभाळ तुकाय सुखाय वरदान पडे मावळ्यांचं उभी राहा, उभी राहा, उभी कर मारबा मंदिरचा उभा कर. हे पडकर तुझ्या महाराष्ट्री हात पेटी खाना मारून साडे वाट्या भरलेल्या आहे त्या मान्य करून घे. त्या सुखाय संभाळ संभाळ तुकाय सुखाय वरदान पडे मावळ्यांचं उभी राहा, उभी राहा, उभी कर मारबा मंदिरचा उभा कर. हे अनगा बाबाई जाधव हे तुका तिथे काय हातबिडी तुझी खाना मारून साडीन वटी भरलेली आहे तसेच तुझ्या पालखीवर पाचवडा घातलेला आहे तो मान्य करून घे. हे सगळं सुखाय संभाळ. अजून काय कोणतं त्या वर्षात रखवायला धर सुखाय संभाळ. पाचवडे घ्या पेढेवाले आलेले आहेत आमचे. आयुष आम्हाला पेढा दे. ओके सो आमचा शेंडेफळ आता पेढे खातोय. सगळे पेढे संपवायचे, सगळे पेढे संपवणार आहेत. हे सगळे पेढे आपण खाऊया लपवून ठेवू.
ओट्या भरून झाल्या, गाराणं घालून झालं. आता सगळ्यांना प्रसाद दिला जातोय आणि थोड्या वेळातच आता पालखी आमच्याकडून जायला निघणार. पालखी आमच्याकडून गेल्यानंतर आम्ही सुद्धा सगळ्यांनी एकत्र बसून खाऊन घेतलं. जिरू पार्टी येत आहे, तुम्ही गोरेच येत आहे सगळे. हा, रुद्र इथे ओवीला सोडून पार्टी करतोय. आता पालखी इकडे नाचवण्यासाठी घेऊन आलेत. आमच्या घरातले पण सगळेच जण पालखी पण छान नाचवतात आणि ढोल पण मस्त वाजवतात. हे आता आमचे काका आणि पप्पा पालखी नाचवतात. यावर्षी पहिल्यांदा आम्ही सुद्धा पालखी नाचवली आणि आम्हाला इतकं छान वाटलं देवीची पालखी नाचवून. आणि आम्हाला पालखी नाचवायला मिळणं ही आमच्या सगळ्यांसाठीच खूप मोठी गोष्ट होती.
शतकात आहे आणि ती इकडे ढोल तर वाजवतच असते, पण गावी जाऊन पप्पांसोबत ढोल वाजवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती तिच्यासाठी पण. आणि खूप छान वाटलं तिला आणि पप्पांना एकत्र ढोल वाजवताना बघून. आता पालखी आमच्याकडे येऊन गेली आहे आणि सगळ्या गोष्टी व्लॉगमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्नही केला आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. तुमचा गाव कुठला आहे आणि तुमच्याकडे कशी आहे पालखीची प्रथा हे सुद्धा नक्की सांगा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय बाय.